मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण करणार आहोत घाऱ्या. तर या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही की मी आता काय करत आहे, भोपळा घेतलेला आहे आणि तो खिसायला चालू केलेला आहे. तर मध्येच शूट करत असताना दोघी पण मला, शताक्षी आणि रिया पण मला हसवत होत्या. त्यामुळे मी डिस्टर्ब होत होते आणि मला म्हणजे असं व्यवस्थित रिॲक्टच होता येत नव्हतं. तर पाहू शकताय हसत होत्या माझ्याकडे पाहून. आता माझा भोपळा म्हणजे खिसणं चालूच आहे. थोडा भोपळा खिसून झाला की लगेचच आपण घाऱ्या करायला लागणार आहोत. तर रविवार होता त्या दिवशी आणि सुट्टी असल्यामुळे तर खूप एवढं म्हणजे कामं असतात ना की एरवीचे दिवस आपणाला परवडले, परंतु रविवारी काहीच समजत नाही की कारण की आपण उशिरा उठतो आणि तिथून आपली तयारी चालू होते. तर या ठिकाणी पाहू शकतात आता घाऱ्या करण्यासाठी लागणारा गूळ ती मी घेतलेला आहे या ठिकाणी. आता हे सर्व साहित्य म्हणजे भोपळा खिसून झालेला आहे. आता या ठिकाणी मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे, कारण की ह्याच्यासाठी तूप फारसं काही लागत नाही. थोडं 1-2 चमच्यामध्ये तुपामध्येच होऊन जातं. तर आता मी कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये आता भोपळ्याचा किस टाकून घेतलेला आहे. आता त्याला पाणी सुटत आहे आणि चांगला वाफला जात आहे. त्यामध्ये लगेच थोड्या 5 मिनिटांनी आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करून घ्यायचा आहे आणि पाहू शकतात या ठिकाणी आता चांगलं पाणी सुटत आहे, म्हणजे तो वापरला जात आहे, एकजीव होत आहे. जोपर्यंत त्यातलं पाणी सगळं म्हणजे शोषलं जात नाही किंवा आटलं जात नाही तोपर्यंत आपणाला ते मिश्रण एकत्र करून हलवत राहायचं आहे. या ठिकाणी छान प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं दिसत आहे, पाहू शकतात तुम्ही. त्यानंतर त्यामध्ये चवीसाठी आपण या ठिकाणी विलायची आणि जायफळ घालणार आहोत, कारण की यामुळे चव ही अप्रतिम येते. तर पाहू शकतात या ठिकाणी मी जायफळ आणि विलायची पावडर काय केलेली आहे, वाटून पोळपाटाने लाटण्यावरती घेतलेली आहे आणि हे मिश्रण आहे त्यामध्ये आता मी ती पूड घालून टाकत आहे. हे आता सर्व मिश्रण एकत्र करून एकजीव करून घेतलेलं आहे. तर तुम्ही करतात का घाऱ्या? आता या ठिकाणी लगेच पहा, रवा पण मी घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा मिक्स करण्यासाठी, कारण की यामुळे थोडासा घाऱ्या छान होतात, कारण की कचकच किंवा एकदम स्मूथ होत नाहीत. तर थोडासा क्रंचीपणा किंवा थोडंसं सॉफ्टनेसपणा त्यामध्ये लागतो. तर नेहमी रवा हा थोडासा घालायचाच घाऱ्या करत असताना. तर यामध्ये आता मी ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सर्व मिश्रण आणि त्यावरती रवा थोडा आणि पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ वापरतो, तर गव्हाचं पीठ हे तुम्ही त्या मिश्रणात लागल ॲड होईल असं घालायचं. आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची सूचना म्हणजे की घाऱ्या करत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण की ऑलरेडी गूळ टाकलेला असल्यामुळे त्यामध्ये त्याला ऑलरेडीच पाणी सुटत असतं, पाहू शकतात तुम्ही. आणि ह्याला किती पण हे केलं ना तरी त्याला पाणी सुटतंच ह्या पिठाला. त्यामुळे या ठिकाणी मी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घाऱ्या शेवटपर्यंत व्यवस्थित झाल्या पाहिजेत. तर या ठिकाणी पाहू शकतात की मी त्या सर्व गोळ्यावरती एकदा पीठ म्हणजे असं चाळणीनं हे केलेलं आहे, पसरवून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होणार आहे की बाहेरच्या वातावरणाशी संपर्कात आल्यानंतर देखील त्याला पाणी सुटणार नाही, कारण की त्यात गूळ असल्यामुळं ते अनारशाच्या पिठासारखं काय होतं, पगळलं जातं आणि पाणी सुटतं. त्यामुळे ती महत्त्वाची ट्रिक लक्षात ठेवायची आहे आणि त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, छान होतात उलटं घाऱ्या. तर या ठिकाणी चालू पहा, पहिली घारी आपली तळून झालेली आहे, टंबाशी फुगलेली आहे आणि पाहू शकता या ठिकाणी लालसर प्रकारात आपण ते तळून घ्यायचं आहे, म्हणजे चवीला छान प्रकारे उतरतं. तर पाहू शकतात किती छान झालेली आहे. आणि आता हे दुसऱ्या पण घाऱ्या माझ्या करून घ्यायला तयार होत्या. या ठिकाणी बरोबर गोल असं व्हायला बघत नाही, कारण की पीठ हे जरा थोडं हे झालेलं असतं ना, पातळ सैलसर. त्यामुळे पाहू शकतात या ठिकाणी किती छान असं तोंडाला पाणी सुटते अशा प्रकारच्या घारे तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही केल्यात का यावर्षी घाऱ्या, आणि केल्या असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पहा, त्याबरोबरच मी तिखटपुऱ्या पण केलेल्या होत्या, परंतु तो व्हिडिओ मी टाकलेला नाही, कारण की हाच व्हिडिओ करताना बराच वेळ माझा गेलेला होता, त्यामुळे तो मला व्हिडिओ तुम्हाला टाकता आलेला नाही. तर हा व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि घाऱ्या कशा झाल्या त्या पण सांगायला विसरू नका.